औषधीचा वापर करून सर्वांचा इतरांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करावा. पाण्याचा विसर्ग वाढत आहे. पुण्यातल्या धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर हा वाढलेला आहे आणि त्यामुळंच मुठा नदी पात्रामध्ये खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार आहे. सध्या 35,000 क्युसेक इतकं पाण्याचा विसर्ग आहे, तो आता 45,000 क्युसेक इतका केला जाणार आहे. आणि त्याच अनुषंगाने अग्निशमन दलाकडून अशा पद्धतीनं भोंग्याद्वारे या ठिकाणच्या सोसायट्यांमधल्या रहिवाशांना सूचना दिल्या जात आहेत. केवळ अग्निशमन दलाचे जवान नाहीत, तर आपण इकडं मागे बघू शकतो की लष्कराचे जवान सुद्धा या ठिकाणी तैनात आहेत. ते बोटीद्वारे या ठिकाणी सोसायट्यांमध्ये जात आहेत आणि नागरिकांना सतर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. परत एकदा आपल्या बचाव कार्याला सुरुवात झालेली आहे, काय कारण आहे? पाण्याचा विसर्ग 45,000 सोडण्यात येणार आहे 5 वाजता. त्यामुळे बचत कार्याला पुन्हा सुरुवात झालेली आहे. पुन्हा अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न चालू आहेत. कोण वयस्कर असतील, जर कोण पेशंट असतील तर त्यांना पाणी आता सोडले, पण पाणी पुन्हा कमी केव्हा होईल हे सांगू शकत नाही. त्यासाठी खाली येण्याचा आग्रह करतोय. बरोबर, आता पाण्याचा प्रवाह जो आहे तो या ठिकाणी आपण कमी झाल्याचं पाहतोय खरं, परंतु पुढच्या काही वेळांमध्येच म्हणजे 5 वाजता 45,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो या मुठा नदीमध्ये केला जाणार आहे. त्यामुळं ज्या एकता नगरमध्ये आत्ता पाण्याचा प्रवाह कमी दिसतोय तो पुढच्या काही मिनिटांमध्ये वाढलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळंच प्रशासन पुन्हा एकदा सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन राजेश बिडकरसह नाजिब मुल्ला, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.